घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 25 ते 27 ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जानकीला तिची आई जिवंत आहे असेच वाटत असते. कारण आता तिला तिच्या आईचे स्विमिंगचे सर्टिफिकेट सापडलेले असते. ती ऋषिकेशला म्हणत असते, "माझ्या आईला पोहता येत होतं. मग तिचा जीव बुडून कसं काय जाईल? मला माहिती माझी आई जिवंत आहे." जानकीला पूर्ण विश्वास असतो, तिची आई या जगामध्ये आहे. रणदिवेंचं कुटुंब दर्शनासाठी मंदिरात आलेले असते. तिथे लताबाईही आलेल्या असतात. लताबाई ऐश्वर्याला पाहून त्यांचे तोंड लपवत असतात. लताबाई जानकीकडे पाहत असतात, पण जानकीचे काही लक्ष नसते. जानकीला कळावे म्हणून त्या कुंकवानी फरशीवर "आई आहे" असं लिहिणार असतात. पण त्या "आई" हा शब्द लिहितात आणि त्यांचे ताटामध्ये असलेलं कुंकू संपतं. म्हणून त्या तिथे असलेल्या खिळ्याला हात टोचून घेतात आणि हातातून येणाऱ्या व्यक्तानी "आहे" असे लिहितात आणि त्यांचा शब्द पूर्ण करतात. लताबाई जानकीला सांगण्याचा प्रयत्न करत असतात, "मी जिवंत आहे" म्हणून. ऐश्वर्या आणि जानकी त्यांचं दर्शन झाल्यावर निघालेले असतात. तेव्हा ऐश्वर्या आणि जानकीचे लक्ष त्याकडे जाते. तर आता जानकीला कळेल का तिची आई जिवंत आहे आणि ती तिच्या आईला कशी शोधेल हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.